नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांची चांदी अंशदान वसुली 15 वर्षातून 12 वर्षे, कोषागाराचा मोठा निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार पेन्शनधारक मित्र, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। पेन्शन वेतनाच्या अंशदानाच्या वसुलीबाबत जिल्हा कोषागार कार्यालय ठाणे यांच्याकडून एक महत्त्वाचे पत्र जारी करण्यात आले आहे। काय आहे हा संपूर्ण निर्णय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर। या पत्राचा मुख्य विषय आहे निवृत्ती वेतनाच्या अंशदान भागाची दया रक्कम वसूल करावयाच्या कालावधी कमी करण्यासाठी दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेसंदर्भात यामध्ये नमूद केल्यानुसार ठाणे कोषागार कार्यालयातून सेवानिवृत्ती वेतन घेत असलेल्या 12 निवृत्ती वेतनधारकांची सविस्तर माहिती सोबत जोडण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 3 मधील आदेशानुसार एकूण 97 निवृत्ती वेतनधारक यांची अंशदायीकृत वसुली स्थिरावण्याबाबत आदेशित करण्यात आले होते। यामध्ये कोषागार, नाशिक, ठाणे, रायगड आणि पुणे येथील निवृत्ती वेतनधारकांचा समावेश आहे। या आदेशानुसार अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 निवृत्ती वेतनधारकांची अंशदायीकरणाची वसुली 12 वर्षे पूर्ण झालेली आहे। 5 निवृत्ती वेतनधारकांच्या वसुलीला नजीकच्या कालावधीत 12 वर्षे पूर्ण होणार आहेत। ज्या निवृत्ती वेतनधारकांची अंशदायीकरणाची वसुली 12 वर्षे पूर्ण झालेली आहे त्यांची वसुली मार्च 2026 पासून स्थगित करण्यात आलेली असून नजीकच्या काळात 12 वर्षे पूर्ण होणार असलेल्या निवृत्ती वेतनधारकांच्या बाबतीत वसुलीचा कालावधी 15 वर्षांऐवजी 12 वर्षे असा निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये सुधारित करण्यात आला आहे। तर हा पेन्शनधारकांसाठी एक खूप मोठा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे। याबद्दलची अधिक माहिती आणि इतर संबंधितांसाठी हे पत्र पाठवण्यात आले आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।